नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथात्या वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती गुण हातात चढे संपूर्ण तत्वबोधाचा अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते म्या श्री गुरुकृपे नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे विमलत्यां परं पुण्डरीकाय मुनीन्द्रैः समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कुण्डलीकवरदां विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। देखे अखंडित प्रसन्नता होय अत्यचित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा। स्थितप्रज्ञ माणसांचं लक्षण सांगणारी उभी आहे। स्थितप्रज्ञता प्रत्येक माणसालाच उपलब्ध होते असं नाही। शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधुवो नहि सर्वत्रम चंदनम न वने वने। प्रत्येक दगड हा काय माणिक नसतो, प्रत्येक झाड हे चंदनाचं नसतं, हत्तीच्या दंडस्थळामध्ये प्रत्येक वेळेस काही मोती नसतो, तसा प्रत्येक माणूस हा काही साधू नसतो। साधू कोण असतो? ज्याला स्थितप्रज्ञता मिळालेली असते तो साधू असतो। म्हणजे जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष देतो, तो वृक्ष आहे ना तो सत्पुरुष आहे। वृक्ष हा सत्पुरुष आहे कारण तो स्थितप्रज्ञ। काहीही झालं तरी तो वृक्ष तेवढीच सावली देतो, जो लावतो त्यालाही सावली देतो आणि जो तोडतो त्यालाही सावली देतो। म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणारी उभी आहे। आणि अशी स्थितप्रज्ञता आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींमधून येऊ शकते किंवा कुठल्या गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात, त्यातली सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे मंदिर। म्हणून आज ही उभी घेतलेली आहे। आज स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। 15वा वर्धापन दिन आहे। आमचे बाबा नेहमी सांगायचे एखादी गोष्ट चालू करणं खूप सोपं असतं, पण ती चालू ठेवणं तितकंच अवघड असतं। आणि मंदिरांची, भारतीय संस्कृतीची आणि भारतीय विचार प्रणालीची सेवा अनेक वर्ष सातत्याने प्रामाणिकपणे तुम्ही करत आलेला आहात, याबद्दल सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि टाळ्यांच्या निशाणामध्ये संस्थापक श्री रमाकांत करंबेळकर सर, नंतर आमचे पारमार्थिक स्नेही हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी साहेब, आणि आज जे अध्यक्ष म्हणून लाभलेले ते भावे सर,
सगळ्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. मुळात मंदिर कशासाठी यायचं? वाद जावा, संवाद घडावा आणि संवादातून सुसंवाद घडावा याच्यासाठी मंदिर. आणि सुसंवादाची अतिशय सुंदर प्रणाली ज्यांनी निर्माण केली ते भावे साहेब. आणि हा सुसंवाद कुठे करता येते? ज्यावेळेस युद्ध असताना तिथे हे सुसंवाद करतात. पहिलं युद्ध, त्यात सुसंवाद करणं किती अवघड आहे. त्या मनाने आम्ही फार सोपं काम करतो आणि आज त्यांच्या शेजारी बसायचं भाग्य मला लाभलंय. त्यामुळे मी उपकृत झालो असं मी समजतो. आजचा जो विषय, आज आणखीन एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की मगाशी आता माझ्या परिचयामध्ये सांगितलं की 10व्या वर्षापासून मी बोलायला सुरुवात केली आणि पहिलं कीर्तन जिने माझ्याकडनं करून घेतलं ती माझ्या आत्यासमोर बसली. हरिभक्तपरायण सुजाता गटणे सगळ्यांना सुपरिचित आहेत. महाराष्ट्रभर त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर जगभर ती नेली. आमचे पंत आहेत समोर आणि माझी दुसरी आत्या समोर बसलेली आहे. त्यामुळे तिचंही मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज असं वाटतं की एकतर प्राधिकरणात कार्यक्रम आहे, त्यातून प्राधिकरण म्हणजे आमचं होम पिच आहे. कारण नाव घेतलं, ज्या घरात जाऊ त्या घरात डॉक्टर देखणे सरांना ओळखणारी माणसं आणि त्यातून घरचे सगळे समोर बसलेले. त्यामुळे इतकं छान वाटतंय मला आज. आणि आज मोकळेपणाने बोलायची एक संधी या निमित्ताने मिळणार आहे. म्हणून हा विषय जो आहे, नेहमी अशा विषयांवरती बोलताना एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा बोलायचं असतं, सुरू करताना असं वाटतं की आपल्याला खूप काही मांडायचंय आणि बोलून झाल्यानंतर असं वाटतं की आपण काहीच बोललो नाही, काहीच मांडलं नाही. कारण हा विषयच तेवढा आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून बनले. म्हणजे जेव्हा मी मगाशी म्हणालो की माऊलींनी स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं सांगताना म्हणजे कासवाचं उदाहरण दिलंय की कासव कसा की त्याचे अंग हात पाय वगैरे जे असतात ते आतमध्ये ओढून घेतो आणि वरून एका दगडासारखं तो दिसतो. तसं ज्या ज्या वेळी विषय येतात ते विषय आल्यानंतर त्या विषयांना आपण अधीन न होता आपली इंद्रिय आतमध्ये खेचून घ्यायचं काम स्थितप्रज्ञ करतो. मग ह्या जेव्हा घटना आपण पाहतो, आज सामाजिक परामर्श जेव्हा आपल्या काही गोष्टींचा आपण लावतो, तरुण पिढीचा त्या दृष्टीने सम्मत विचार करतो, तेव्हा लक्षात येतं एक गोष्ट की आपल्याला त्या इंद्रियांना मुरड घालण्यासाठी कुठलीच यंत्रणा आपल्यामध्ये शिल्लक नाही. कारण आज टीव्ही असेल, मोबाईल असेल किंवा बाकीच्या ज्या काही साधनं आहेत त्या साधनांमुळे आपली इंद्रिय फक्त त्या दिशेने वाहत जाताना दिसतात, पण ती थांबवायचं काम कुठेही केलेलं जात नाहीये, कुठेही करत नाही आपण. आणि त्या दृष्टीने संत साहित्याचा अतिशय महत्वाचा विचार या ठिकाणी मांडायचा मी प्रयत्न करणार. म्हणजे मंदिरांच्या विषयी जेव्हा बोलणार आहे त्याच वेळीस मंदिर ही जी संरचना आहे, ह्या रचनांचं अतिशय महत्वाचा भाग म्हणजे उपादान कारण काय असेल तर ते संस्कार आहेत. म्हणून संस्कारांवरती ओघाओघाने बोलणार. म्हणजे एखादी गोष्ट 3 प्रकार असतात. उपादान कारण म्हणजे काय तर निमित्त कारण, प्रयोजन कारण आणि उपादान कारण अशी 3 कारण आहेत. माठ बनवायचं आहे, कोण बनवतं तर एक कुंभार बनवतो त्याच्या सुंदर हाताने, कलात्मक हाताने. त्याच्यानंतर त्या माठामध्ये ती बाई पाणी साठवते, त्या माठामध्ये ती बाई काय धान्य साठवते. तो कुंभार नाहीये, कुंभाराने सांगितलं की मी आजारी आहे, माझा मुलगा माठ बनवेल. हात बदलले, माठ बनला. हात बदलल्यावरती सुद्धा माठ बनला. त्या बाईने ठरवलं की नाही, मला तांदूळ नाही साठवायचे, मला गहू साठवायचे त्याच्यामध्ये, मला पाणी साठवायचे त्याच्यामध्ये. प्रयोजन बदललं, माठ आहे तसाच आहे. पण मातीच नसेल तर माठ बनणार आहे का? माठ बनायचं असेल तर माती हे त्याचं उपादान कारण आहे. माती नसेल तर माठ बनणार नाही. आणि इतर काही गोष्टी बनत असतील म्हणजे लोखंडाने किंवा तांब्याने तर त्याला माठ असं म्हणत नाही.
तसं मंदिराची व्यवस्था आहे ना, या व्यवस्थेचं उपादान कारण काय असेल तर ते भक्तनिवास नाहीये, तिथं होणारा अन्नदान नाहीये, तर त्याचं उपादान कारण हे त्या मागचे संस्कार आहेत असं माझं मत आहे. आणि ते उपादान कारण आपल्या समोर मांडायचा प्रयत्न पुढचा अर्धा पाऊण तास मी करणार आहे. सगळे तुम्ही घरचे आहात म्हणून काही जरी चुकलं तरी माऊलींनी म्हटल्याप्रमाणे तरी न्यूनते पुरते अधिकही सरते तरुणी घेयावे हे तुमते विनंती असेल. जास्त झालं ते कमी करून द्या, कमी जर का बोललं असेल तर ते तुमच्या बुद्धिमत्तेने जास्त करून द्या एवढीच विनंती करतो. विषय अतिशय सुंदर आहे. मंदिर एक संस्कार केंद्र. मुळात संस्कार म्हणजे काय हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. मूलभूत काही विचार मांडायचे आपल्याला, आणि काही विचार मांडताना ते कदाचित आपल्या विचार कक्षेच्याही पलीकडचे असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मंदिर हे वाक्य आपण जेव्हा उच्चारतो किंवा हा शब्द आपण घेतो तेव्हा त्याच्या मागे आपल्या मनामध्ये अनेक मनोरे रचले जातात. म्हणजे मंदिर कसं असावं तर त्याला एक कळस असतो, त्याला गोपुर असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक गाभारा असतो, त्याच्यामध्ये एका देवाची प्रतिष्ठापना केलेली असते, तिथं भक्तजन येतात, नमस्कार करतात, आपल्या मनातली इच्छा तिथे प्रगट करतात आणि अशी भावना घेऊन जातात की मी प्रगट केलेली इच्छा भगवंत पूर्ण करतो. मंदिराचं जर का स्थूल मापाने आपण विचार केला तर अशा पद्धतीने मंदिराचं एकंदरीत डिझाईन असतं. सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या मंदिरांना अतिशय महत्व या हिंदुस्थानामध्ये प्राप्त झालेलं आहे. किंबहुना सत्तेचे जर का प्रकार पाहिले तर वैधानिक सत्ता, राजसत्ता आणि आध्यात्मिक सत्ता अशा 3 सत्ता सांगितलेल्या आहेत मॅक्स वेबर. त्यामध्ये वैधानिक सत्ता आणि राजकीय सत्ता या दोन्ही सत्तांच्या वरती जी सत्ता आहे ना ती आध्यात्मिक सत्ता. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कार्यान्वित असते ते केंद्र म्हणजे मंदिर आहे. त्यामुळे मंदिराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्थूल मापाने काही विचार येतात, स्वाभाविकरित्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतात. पण हे विचार जे येतात ते अतिशय वरकरवी विचार असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या अंतरंगामध्ये लहानपणापासून किंवा पिढ्यानपिढ्या झालेले जे संस्कार आहेत ना त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला मंदिराचा एक विशिष्ट भागच लक्षात येतो. आपल्या लहानपणापासून शिकवलेलं असतं काय की शंकराला जायचं, त्याला बेल व्हायचा, गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा, मंगळवार आला की देवीच्या दर्शनाला जायचं, गुरुवार आला की दत्ताचं दर्शन घ्यायचं. हे सगळं आपल्याला आपल्या संस्कृतीने सांगून ठेवते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दाशा पावन झाल्या काही दिशा. हरीच्या दासाला सगळ्या दिशा पावन आहेत. ज्या भगवंताने आधीच कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारे नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाली. म्हणजे काय झालं तर ब्रह्म एकटं होतं. ब्रह्म एकटा असल्यामुळे त्याला असं वाटलं की अनेक तत्वाने नटावं म्हणून त्यांनी मायेची निर्मिती केली आणि ब्रह्म आणि माया यांच्यामध्ये सलगी झाली आणि त्याच्यातून सगळ्या विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे जी माया ब्रह्माची मुलगी होती तीच माया नंतर ब्रह्माची सहचरणी झाली आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये सलगी होऊन जगाची निर्मिती झाली. शंकराचार्यांनी एके ठिकाणी म्हटलंय ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे ब्रह्म सत्य जग मिथ्या. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला थोडस पुढे जाऊन एक रूप दिलं, चिदविलास तत्वाच्या माध्यमातून सुवर्णाचे मणी केले, सोन्याचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. सोन्याचं सूत, मणी सोन्याचे, मग हार काय लोखंडाचा होणार आहे. तसं ब्रह्म आणि मायेच्या निर्मितीतून किंवा एकरूपातून ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वाला फक्त आपण माया 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 असंच म्हणतो, बरोबर. पण नुसती ती माया असती मग ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे. एखाद्या मुलाकडे पाहिल्यावरती तुम्ही म्हणालात की तुमचा मुलगा तुमचा व्यवसाय पुढे घेऊन चाललाय, कारण त्यात तुमचा अंश आहे, तुमचा डीएनए. एखादा मुलगा दिसाना सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर आहे. एखादा मुलगा आई सुशील असेल तर ते पुण्य आईच आहे, मुलगा सुशील झाला तर पुण्य आईच आहे, मुलगा चतुर झाला तर पुण्य वडिलांचे. उन्मत्त मातृदोष आमच्या आजोबा सांगायचे.
उन्मत्तता आली तर मातृदोष आहे. तसं प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये त्याच्या आई वडिलांचे दोघांची गुण येत असतात. मग आपण जर का म्हटलं की ब्रह्ममायेच्या सलगीनंतर ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वाला फक्त माया 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 असं म्हणत राहिलो तर मग ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे? ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे? मग त्या मायेमध्ये सुद्धा ब्रह्माचं अंशतः का होईना पण अस्तित्व आहे. मग ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी मिथ्यत्व कुठे असणार आहे? कारण ब्रह्माचीच व्याख्या देताना देखणेसर नेहमी सांगायचे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे जे ज्ञान देणार ते ब्रह्म आहे, आणि जे जे अविनाशी आहे ना ते ब्रह्म आहे. सत्य ते ब्रह्म आहे. ज्ञान देणाऱ्या सगळ्या गोष्टी सावरकर मंडळ ज्ञान देणार आहे ब्रह्म आहे. आणि अविनाशी आहे. 15 वर्ष तुम्ही काम केलं, अजून 1500 वर्ष काम करत राहा, अविनाशी आहे ब्रह्म आहे. यालाच ब्रह्मतत्व असं म्हणतात. मग ज्या ज्या ठिकाणी ब्रह्म आहे ते मिथ्या कसं असेल? म्हणून जगामध्ये प्रत्येक अंश, प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंताचा अंश आहे. मग सगळीकडे जर का भगवंताचा अंश असेल तर विशिष्टच दिवशी विशिष्टच देवाकडे जाऊन प्रार्थना करायचं काय कारण? विशिष्टच पर्वामध्ये एखाद्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करायचं काय कारण? विशिष्टच वेळेत खांद्यावरती विडा घेऊन हातामध्ये टाळ घेऊन नाचत नाचत जायरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे पांडुरंगाचा 27 युग उभा आहे. मग त्याच वेळेस आषाढी ते कार्तिकी अशीच वारी करायचं काय कारण? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचारात आणतो तेव्हा लक्षात येतं की मंदिर, देव, भगवंत ह्याचा जर का आपण एक विषय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे मी दुसरा विषय म्हणत नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय म्हणून जर का पाहिलं तर त्या विषयांकडे जाण्यासाठी आपल्याला आपल्या संस्कृतीने काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की बरोबर त्या त्या पद्धतीने त्याच्याकडे गेलं की आपली सुद्धा मानसिकता त्या पद्धतीने सुदृढ राहते. म्हणून मंदिर आणि संस्कृती या ठरलेल्या गोष्टी लक्षात घ्या. पंढरपूरला वारीला जेव्हा आपण जातो, म्हणजे अगदी खरं सांगतो, माझी समोर बसली आहे, 25 वर्ष आम्ही संत विचार प्रबोधिनी नावाची दिंडी चालवली. अजून सुद्धा ती अतिशय सुंदर पद्धतीने चालली आणि जगातून लोक त्या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. जेव्हा एखाद्या खऱ्या वारकऱ्याला विचारलं की बाबा 18 दिवस तू चालून पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन फक्त 2च सेकंद तुला होतं, आणि त्याला विचारलं की तुला जास्त आनंद कशामध्ये आहे, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनामध्ये आहे का वारीच्या चालण्यामध्ये आहे, तर 90% वारकरी, म्हणजे निष्ठावान वारकरी तर सांगतोच सांगतो, पण 90% वारकरी काय सांगतात, पांडुरंगाचं दर्शन तर कधी पण होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला 18 दिवस चालण्यामध्ये, 18 दिवस चालण्यामध्ये. का बरं असं होतं? आणि हे खरं आहे, दिघणे सरांचंच वाक्य फार छान आहे. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय? संस्कृती संवर्धनाविषयी आपण बोलतोय आणि संस्कृती आणि भगवंताचं नातं काय याच्याविषयी सांगतोय म्हणून सांगतो. राहू दे की पंढरपूरची वारी म्हणजे काय, तर आळंदीवरनं पंढरपूरची वारी निघते. आळंदी हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, ज्ञानियांचा राजा त्या ठिकाणी वास करतो. तिथून ती निघते, पंढरपूरला जाते, महायोगपीठे तटे भीमरथ्या. पांडुरंग जिथे आहे ते योगपीठ आहे, म्हणजे ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे का? त्या मंदिराकडे जायचंय आणि मंदिराकडे जाताना सुद्धा ती जी बाई आहे ती काय म्हणते, पंढरपूर परगणा देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा, हलवा ग सयानो हलवा ग पायानो, परस रामाला मी गुंतिले कामाला. पुढचं महत्वाचं आहे, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिववरी, कळस देखिला पिवळा त्यामध्ये माझा सावळा.
तिला तर असं वाटतं की पंढरपूरच्या त्या कळसामध्येच माझा भगवंत आहे. मंदिरामध्ये जायचं सुद्धा तिला प्रयत्न करायची इच्छा नाही. मग तरी सुद्धा ही संस्था अनेक वर्ष आपल्या संस्कृतीमध्ये का टिकली आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. आपल्याकडे असं सांगितलंय, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंड, मी माझं नाही सांगत आहे, माऊलींनी सांगितलं. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, मग ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. खूप सोपं करून ठेवलंय, खूप सोपं साधन. हे का सांगितलंय? हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा म्हणजे अनेक लोक ह्याचा विपर्यास करतात म्हणून मुद्दामून सांगतो. अनेक जण माझ्याकडे येतात, म्हणते महाराज आम्हाला सगळं करायचंय, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायची, पारायण करायची, सगळं करायचंय. आमच्या माईने 1000 पारायण केली, सगळं करायचंय. कधी करायचंय? रिटायर्ड झाल्यावर करायचंय. आणि माणूस रिटायर्ड कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो ना, तेव्हा रिटायर्ड होतो. जेव्हा त्याचे हातपाय चालत नाहीत, कानाने ऐकता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, तेव्हा तो रिटायर्ड होतो. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. हे सगळं दिलेलं आहे आपल्याला, पण हे आपण करत नाही. मी मगाशी सांगत होतो की जेव्हा तो वारकऱ्याला आपण म्हणतो की तुला 18 दिवसामध्ये त्याला, म्हणजे प्रेमपीठाची वाटचाल जी मी सांगतोय, त्या प्रेमपीठाच्या वाटचालीमध्ये 18 दिवस जी वाटचाल होते त्याच्यात त्याला आनंद. का बरं आनंद आहे? तर आपली जी संस्कृती आहे ना, ती संस्कृतीच आपल्याला हे शिकवत असते. कशी शिकवत असते? तर भगवंत हा साध्य आहे बघा, भगवंत हा साध्य, त्याच्यापर्यंत जायचंय. वारी ही साधन आहे आणि वारकरी हे साधन आहे. देहाच्या साधने सच्चित आनंद पदवी गेले. वारकरी म्हणजे देह, हे साधन आहे. हे साधन जेव्हा वारीची साधना करतं आणि जेव्हा वारीची साधना होते तेव्हा त्याला ते साध्य मिळतं. पण साध्याचा नियमच असा आहे, एकदा का आपल्याला साध्य मिळालं की त्याच्या प्रती असणारी आपली ओढ कमी झालेली असते. उदाहरण देऊन सांगतो. एखादं लहान मूल आहे, ते लहान मूल 5-6 दिवस आईकडे रडते, त्याची गोडी निघून गेली. हा नियमच आहे. तसं पंढरपूरला गेलं कशासाठी? साध्यासाठी. काय करत गेला? साधना करत गेला. पण पंढरपूरला गेल्यानंतर साध्य मिळालं, 2 मिनिटं का होईना, 2 सेकंद का होईना, पण त्याच ठिकाणी ती गोडी कमी झालेली असते. आणि गोडी कशाची वाढलेली असते? पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दोहारी, पुन्हा पुन्हा वारीला येईल. वारी म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणं. त्याची इच्छा दर्शन पुन्हा पुन्हा होणं नाही, तर त्याची इच्छा वारी पुन्हा पुन्हा. म्हणजे हे सगळं मी का सांगतोय? तर आपल्याकडे मूर्ती आणि मंदिरात असणारा देव एवढ्यापुरतच आपले विचार सीमित नाहीये. आज जेव्हा आपण मंदिर आणि त्याच्या अनुषंगाने होणारी संस्कृती उलाढाल त्याच्यावरती चिंतन करतो, विवेचन करतो, तेव्हा मंदिरांच्या पुढे जाऊन त्याच्याशी निगडीत असणारी संस्कृती आणि ती सुसंस्कृती आपल्या अंतरंगामध्ये इतकी वेगळी गेलेली आहे. त्याचमुळे आपला वैदिक सनातन हिंदू धर्म आणि त्याला अनुसरून असणारा महाराष्ट्रातला भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रतीचं मूल्य धार्मिक विचार करताना देऊन जातो. आपल्याकडे कुठे आता काही पणा नाही. तुला जमेल तसं तू कर, तुला जमेल तेव्हा मंदिरात ये, तुला जमेल त्या मंदिरात जा. आपल्याकडे सगळं शिथिलता आहे. पण कदाचित या शिथिलतेमुळेच मी मगाशी म्हटलं तसं विपर्यास केला गेला आणि मंदिर हे संस्कार केंद्र व्हायला हवं. की जसं आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे काही वर्षांपासून तुम्ही म्हणालात तसं सरकारी धोरणं ही आध्यात्मिक क्षेत्राला चालना देणारी ठरली. म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्रांचं अतिशय भव्य मंदिर अयोध्येमध्ये निर्माण झालं आणि मला आनंद असा आहे की त्या ठिकाणी आमच्या बीवीजीलाच काम मिळालं आणि त्या ठिकाणी माणसं पोचवायचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे जेव्हा हे अयोध्येचं राम मंदिर निर्माण झालं तेव्हा प्रत्येक हिंदू माणसाच्या मनातला तो सुप्त आध्यात्मिक भाव पुन्हा एकदा जागृत झालेला आपल्याला दिसला. म्हणजे एखाद्या उदबत्तीवरती जशी राख साठलेली होती ती राख झटकून निघाली आणि एका घटनेमुळे प्रत्येक हिंदू हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जागृत झाला.
पण हे करत असताना त्याच्या मागचा विचार सुद्धा लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते मंदिर बांधताना अनेक लोकांचे त्याच्याप्रती असणारी श्रद्धा, भाव, निष्ठा आणि त्यांचा जीव त्यांनी ओतला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून ते मंदिर उभं राहिलं. आज ते मंदिर भारतातल्या प्रत्येक मंदिरांना एक वेगळा संदेश देत आहेत. काय संदेश देत आहे तर भारतामध्ये मंदिर जरी बांधायचं असलं, वैदिक संस्कृती सनातन जरी असली तरी प्रत्येक गोष्टीला इथं एक झगडा करावा लागतो. प्रत्येक गोष्टीला. मी मगाशी सांगितलं, परवाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना आपल्याच बाजूच्या एका गावामध्ये घडली आणि मग माझ्या लक्षात आलं की ही घटना घडली खरी, आणि ज्या घरामध्ये घडली त्या घरामध्ये तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, वरिया दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, वरिया दुर्दशा जनामध्ये, असे तुकाराम महाराज, जे निशिदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणारे तुकाराम महाराज. आपण जेव्हा अशा लोकांचा अनुयाय करतो, जेव्हा त्यांच्या मागे जातो, जेव्हा त्यांचं म्हणणं आपण समजून घेतो आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याकडनं सुद्धा अशा घटना होत आहेत का आणि त्या का होत आहेत याचा उहापोह होणं गरजेचं आहे. म्हणजे मंदिर हे जेव्हा आपण केंद्रस्थानी धरतो तेव्हा मंदिराला अनुसरून त्याची सांस्कृतिक जडणघडण, त्याची राजकीय जडणघडण आणि त्याची आध्यात्मिक जडणघडण हेही लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की मंदिर हे संस्कार केंद्र कधी बनू शकतं, कधी बनू शकतं जेव्हा मंदिरामधली पावित्र्यता किंवा त्याचं पावन स्वरूप हे कसं अबाधित राहील तेव्हा. म्हणजे आमच्या वडिलांना स्वच्छतेचा फार नाद. आम्ही लहान घरात राहायचो पण स्वच्छता त्यांना लागायची. साहित्य कोशामध्ये किंवा संस्कृती कोशामध्ये सुद्धा सांगितलंय. आज आपण जर का पाहिलं तर अनेक मंदिरं जी भारतातली आहेत, थोडंसं अंजन पण आपल्या डोळ्यामध्ये घातलं गेलं पाहिजे. अनेक मंदिरं जी भारतातली आहेत ती मंदिरं हवी तितकी स्वच्छ दिसत नाहीत. आणि माझी आजी सांगायची, ज्या ठिकाणी स्वच्छता असते ना त्या ठिकाणी लक्ष्मी असते. म्हणून आपण झाडूला काय म्हणतो, लक्ष्मी म्हणतो. म्हणजे आज जर का इतर धर्मियांचा विचार केला तर त्यांची जी प्रार्थना स्थळं आहेत आणि आपली मंदिरं आहेत यांचा जर का साकल्याने किंवा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर लक्षात येतं की स्वच्छतेच्या बाबतीत आपली मंदिरं ही खऱ्या अर्थाने अजून खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. म्हणजे हे आजचं नाही सांगत आहे, अनेक वर्षांपासून हे चालू आहे. याचं कारणही तसं आहे, कारण आपला हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. त्यामुळे त्या मंदिरामध्ये येणारा फुटफॉल ज्याला आपण म्हणतो तो जास्त. आज माऊलीच्या मंदिरामध्ये दररोज 35,000 लोक येतात. मंदिर अयोध्येमध्ये दररोज 1.5 लाख लोक येतात. त्यांचं संपूर्ण नियोजन करणं हे तितकंसं काही सोपं नाही, पण त्याच्यावरती सुद्धा कुठेतरी मॅनेजमेंटच्या तज्ञांनी विचार घेऊन त्याचा परामर्श घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छता आणणं हे अतिशय महत्वाचं. आणि त्या दृष्टीने आता स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट जसं बाहेरच्या काही कंपन्यांना द्यायला लागले, त्याच्यामुळे मंदिराचं जे वातावरण आहे ते वातावरण अतिशय पवित्र आणि शांत आहे असं आपल्याला भास होतो. जेव्हा आपण म्हणजे एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर म्हणजे कणे विण सोपटे, कणसे दाटेली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर माऊली म्हणतात. की शेतात घेऊन गेलाय आणि म्हणला हे आमचं शेत आहे भारत. अरे पण शेतामध्ये तर काही लावलेच दिसत नाही. नाही, फक्त माती आहे, नंतर लावू बघू जमलं ते. त्या शेताला काय अर्थ आहे का? मला एवढा मोठा बंगला बांधला, कोण राहतं? कोणी राहत नाही, नुसता बांधून ठेवलाय. काय भूत राहतात तिथे? ज्या शेतामध्ये कणसं नसतात, दाणा नसतो, ज्या घरामध्ये माणसं नसतात त्या घराला काय किंमत, त्या शेताला काय किंमत. तसं ज्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, शांतता नाही, शुचिर्भूतता नाही, त्या मंदिरांचा तरी काय उपयोग. आपण सुद्धा साकल्याने याचा विचार केला पाहिजे. आज आपण अनेक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा मंदिरांमधली रेलचेल जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या भक्ताचा जो भाव आहे, आध्यात्मिक भाव आहे. आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेला 72 तास लोक उभे असतात लाईनीमध्ये. किती तास? 72 तास. आणि एक म्हातारा 72 तास उभा राहून मंदिराच्या प्रांगणामध्ये आला. लाईनीमध्ये आम्ही त्याला पाहिलं. म्हाताऱ्या माणसाला पाहिल्यानंतर आम्ही त्याला बाजूला घेतलं. म्हणलं की तुम्ही थोडं बाजूला या, आम्ही तुम्हाला आतमध्ये नेतो, तुम्ही एवढ्या वेळ उभे राहिला.
त्याला विचारलं किती तास उभे राहिलात? तो म्हटलं महाराज 56 तास झाले जवळजवळ मी उभा आहे. म्हटलं बाबा तुमचं वय काय आहे? त्यांनी जेव्हा त्याचं वय सांगितलं ना तेव्हा आम्हालाच लाज वाटली. त्याचं वय होतं 94 वर्ष. एक 94 वर्षाचा मनुष्य फक्त 2 सेकंद माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवता येतंय म्हणून 56 तास उभा राहतो. ही आमची संस्कृती आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे त्याचं बलस्थान आहे. हे बलस्थान आपण कुठं लक्षात घेतोय? आज आपल्याला मला दिवसातून जवळ 10 ते 12 फोन येतात. महाराज आम्ही आलोय, VIP दर्शन करून देता का? नुसतं इथलंच नाही, पंढरपूरला पोहोचलोय तिथलं VIP दर्शन करून देता का? म्हणजे आपल्याकडे आम्ही एक प्रयोग करतो. जेव्हा कार्तिकीची यात्रा असते किंवा आषाढीची यात्रा असते तेव्हा आमच्यातले काही कर्मचारी आम्ही लाईनीत मुद्दाम उभे करतो. कारण लाईनीमध्ये जे उभे त्यांच्या काय समस्या आहेत ते त्याशिवाय आम्हाला कळणार नाही. कारण सगळेजण जेव्हा मुख्यमंत्र्यांना रिसिव्ह करायला, मंत्र्यांना रिसिव्ह करायला, खासदारांना रिसिव्ह करायला असतात तेव्हा फोटोच सगळे येतात. पण खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे हे मंदिर आणि माऊली ज्यांच्यामुळे इथे स्थिरावली आहे, तुकाराम महाराजांनी इथे, ज्याच्यामुळे तुकाराम महाराज आहेत, ज्याच्यामुळे हे सगळे मंडळी आहे, ते वारकरी किंवा ते भक्त मात्र अजून सुद्धा त्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेमध्ये अनेक दृष्ट्या हे मागासलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे संस्कार केंद्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या गोष्टी निर्माण होणं, पायाभूत सुविधा निर्माण होणं या अतिशय गरजेचे आहे. तुम्ही पहा, दुसऱ्या धर्मामध्ये जेव्हा आपण त्याचा विचार केला जातो तेव्हा विशिष्ट दिवशी सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या भगवंताच्या असीम शक्तीच्या प्रती नतमस्तक होतात. वाईट आहे का चांगला हा विषयच नाहीये. आज तुमच्या घरामध्ये तुमची मुलं किती वेळा मंदिरात जातात? बरं, मंदिरात जात असतील म्हणजे मी नेहमी गमतीने सांगतो, पुण्यामध्ये राहून माझ्या अवतीभोवती असे अनेक महाभाग आहेत जे आळंदीला आणि देऊला कधीच आलेले नाहीत. ज्याला महाभाग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? 22-25 किलोमीटर लांब असणारं देवस्थान, पण गुरुजी तिथं आलेलेच नाहीत. आणि आता मला सांगतात माझ्या सोसायटीतले लोक, महाराज आता तुम्ही आहात तिथं तर आमचं दर्शन चांगलं होईल. मी म्हटलं दुसऱ्यांचं दर्शन काय वाईट होतं? त्यांचे चांगलंच होतंय ना. पण दुर्दैवाने तिथपर्यंत जायची आपली कनेक्टिव्हिटीच नाही. का नाहीये? कारण आपल्यामध्ये आता माझ्या घरात वारकरी संप्रदाय असल्यामुळे माझ्या घरात ते संस्कार आहेत. साने गुरुजी म्हणायचे संस्कार 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 म्हणजे तरी नेमकं काय? तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे याला संस्कार असं म्हणतात. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे याला संस्कार असं म्हणतात. आणि संस्कार इतके घट्ट असतात. बघा तुम्ही, आजी आमची, तिला नंतर विस्मृतीत ती होती किंवा कुठल्याही, जर का आपण म्हाताऱ्या माणसाचं उदाहरण घेतलं, कुठल्याही आजीला विचारलं तर ती काय म्हणते, अरे ती भात वाढला की म्हणते अरे तुपाचं भांड मी आताच विसरले, माझ्या लक्षातच नव्हतं बघ तू जेवायला बसते. आणि सहज आमच्या आजीला बाजूला केल्यावर तिला म्हटलं, आजी तुला लग्नामध्ये कुठली माळा घातली होती का? तुला कुठलं सोन्याचं, किती सोनं तुला घातलं होतं? तर ती पटापटा पटापटा सगळ्याची लिस्ट सांगते. 60-70 वर्षापूर्वी लग्नात काय घडलं ते सगळं सांगते आणि 2 सेकंदापूर्वी तुपाचं भांड आत राहिलंय हे तिच्या लक्षात राहत नाही. ही काय भानगड? तर त्याची भानगड एवढीच आहे की ते जे तिच्या मनामध्ये ना ते इतकं उद्रुत झालेलं आहे, इतक्या वेळा त्याचं पारायण झालेली आहे, इतक्या वेळा त्याचा विचार झालेला आहे, विनिमय झालेला आहे की ते न सांगता सुद्धा बॅक ऑफ द माइंड तिच्या मनामध्ये असल्यामुळे ते सहजरित्या पुढे येतं. सहज पुढे येतं. म्हणजे वारकऱ्याच्या गळ्यामध्ये टाळ दिल्या तर मागचं जे काय पालुपद आहे सहज त्याच्या लक्षात येतं, पुढचं तो अभंग म्हणायला सुरुवात. याला काय म्हणतात? कर्म, विकर्म आणि अकर्म अवस्था. आपण कर्म करतो. पोहायला शिकताना काय होतं? पोहायला मुलाला खाली पाण्यामध्ये टाकतो. पाण्यामध्ये टाकल्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्यावर तो मुलगा म्हणतो आता मी बुडणार 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 बुडणार, रडतो, खूप गोंधळ घालतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हातपाय मारल्याशिवाय आपण तरंगणार नाही, म्हणून हातपाय मारण्याच्या क्रियेमध्ये आपलं मन रत करतो, तेव्हा त्याला विकर्म अवस्था असं म्हणतात. आणि एकदा का विकर्म अवस्था ती आली, हातपाय मारण्याच्या अवस्थेमध्ये तो रत झाला की हातपाय मारायला लागतो आणि आपोआप तो तरंगायला लागतो. म्हणजे किती वर्ण टाकलं की त्याला सांगावं लागत नाही, कुठलेही बटन दाबावं लागत नाही, आता तुझे हातपाय मार. पाणी दिसलं की तो हातपाय मारायला सुरुवात करतो.
आणि पहिल्यांदी जो मुलगा म्हणत असतो की मी पोहायला जाणार नाही कारण त्याचा मला क्षीण होतो, मी बुडू शकतो, मी मरू शकतो, तोच मुलगा नंतर काय सांगतो, आज भरपूर दमून आलोय, टँक वरती जातो, पोहतो, म्हणजे सगळा क्षीण निघून जाईल. ती जी अवस्था आहे ना ती अकर्म अवस्था आहे. ती अकर्म अवस्था संस्कारांच्या माध्यमातून आली पाहिजे. माझा सांगायचा उद्देश असा आहे, त्या आजीला जी अकर्म अवस्था तिच्या मनामध्ये आलेली असते की 50-60 वर्षापूर्वी सहज बटन दाबल्यासारखं तिला समजतं किंवा लक्षात राहतं, ती अकर्म अवस्था आपल्या तरुणांच्या मनामध्ये संस्कृतीच्या विषयी, अध्यात्माच्या विषयी आणि विशेष करून मंदिरांच्या विषयी काय येत नाही याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणजे विशिष्ट समाजातले लोक लहानपणापासून गणित आलं नाही तरी चालेल, पण ती भाषा आलीच पाहिजे. त्या भाषेतले विशिष्ट संस्कार हे तर वाचता आलेच पाहिजे. त्यामुळे आपोआपच बाकीची मोठी माणसं गेली की तो आमच्याकडे आता अशी अवस्था आहे पंत, आपल्या मुलांना टोपी सरळ आहे का उलटी हे सुद्धा कळत नाही. ही टोपी जी आपण धारण करतो, घालतो, ती टोपी कशी घालायची हे पण आपल्या मुलांना संस्कार नाही येत. आणि आपण काय बोलतोय, आपण आर्य सनातन वैदिक हिंदू सर्वात जुना धर्म आहे. आपल्या मुलांना धोतर कसं नेसायचं याची अजून अक्कल नाही. किती जण आपल्या आता प्राधिकरणामध्ये सगळे बुद्धिजीवी लोक आहेत. ठीक आहे, खेड्यागावांमध्ये तरी काय ठीक आहे, असू दे, तिथे नाहीये तिथपर्यंत सोर्स नाहीये. पण आपल्या घरांमध्ये आपल्या मुलांना धोतर नेसता येतं का? बरं तुम्ही तुमच्या सरळ सोडून द्या, किती जणांच्याकडे पांढरी टोपी त्यांच्या घरामध्ये आहे? तरी सुद्धा निम्मेच लोक आहेत. आता मी काय तुमच्या घरी येणार नाहीये. म्हणजे संस्कार केंद्र जेव्हा बघायला बनतात, म्हणजे आमचे वडील सांगायचे कुठल्याही गोष्टाचे एक श्रेयस भाग असतो आणि एक प्रियस भाग असतो. म्हणजे गणपतीची प्राणप्रतिष्ठा हा एक भाग आहे आणि ती प्राणप्रतिष्ठा झाली मग त्याच्या पुढे नाटक सादर करणं, त्याच्या पुढे गाणी म्हणणं, किंबहुना पुढे जाऊन सांगतो त्याच्या पुढे नाचणं हा एक भाग आहे. काही लोकांना श्रेयस भाग आवडतो प्राणप्रतिष्ठेचा, काही लोकांना प्रियस भाग आवडतो. तर प्रेयस भाग सुद्धा तितकाच निकृष्ट किंवा चांगला असला पाहिजे, त्याशिवाय श्रेयस भाग चांगला होत नसतो. तसं आता गुरुजींनी सांगितलं, प्रत्येक माणूस मंदिरामध्ये जाताना सुद्धा नटून गेला पाहिजे. जोपर्यंत तो नटून जात नाही ना तोपर्यंत मंदिरही संस्कार केंद्र होणार नाही. का नाही होणार? कारण हाफ चड्डी घालून तुम्ही मंदिरात गेला, चर्च मध्ये कोणी हाफ चड्डी घालून जातो का? त्यांचा पोशाख असतो, टाय घालावाच लागतो. मुस्लिम संस्कृतीमध्ये टोपी घालावीच लागते. आज महाराज लोक सुद्धा टोपी घालून जात नाही. नियम आहेत हे नियम आहेत. नियम जर का पाळले नाहीत, आमचे बाबा नेहमी म्हणते बाकी काही पाळू नका, नियम पाळा. आणि आजपर्यंत आमची जी घोडदौड झाली किंवा इथपर्यंत आलो ते केवळ एकाच गोष्टीमुळे, कारण आम्ही नियम पाळले. त्या नामो धर्मो ठेविती तेची यर अनुष्ठिती सामान्य सकळ मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकाप्रती. म्हणजे जे भजन आपण म्हणतो, अनेक लोकांनी इथे भजनाच्या स्पर्धा वगैरे घेतल्या. अनेक लोक काय म्हणतात की साने गुरुजी सुद्धा किंवा विनोबा म्हणायचे की ज्याला गाता येतं तोही गातो आणि ज्याला गाता येत नाही तोही गातो म्हणजे भजन आहे. फार सुंदर व्याख्या. भगवंतापर्यंत जायचं भजन हे साधन आहे. पण तुकाराम महाराज पुढे जाऊन काय सांगतात, लागूनी मृदुंग श्रुती टाळ घोष. भजन करायचं नुसतं नाही, लागूनी मृदुंग लावायचा, हे महत्वाचं आहे. कसंही कुठल्याही स्वरात गायले, बेसूर गायले, कसंही चाललंय नाही, त्यामधला गोडवा येण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतात. जेव्हा हे प्रयत्न घडतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंताच्या प्रती आपलं तादात्म्य निर्माण होतं. आणि ते तादात्म्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा काही शिस्त येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर का पाहिलं तर मोहम्मद गजनीनी 11व्या शतकामध्ये सोमनाथ मंदिरामध्ये भरपूर सोनं आहे म्हणून त्याच्यावरती चाल करून आला. अक्षरशः सोमनाथाची जी पिंड होती त्याचा चुराडा केला त्यांनी. त्याच्यानंतर 14व्या शतकामध्ये मलिक कफूर त्यांनी इथे येऊन म्हणजे साऊथच्या सगळ्या मंदिरांमध्ये हैदोस माजवला. त्या सगळ्या मंदिरांच्या मूर्त्या सगळं त्यांचं भंजन केलं. हे सगळं करत असताना शिवाजी महाराज त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाने उभे राहिले आणि शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे
हे जे सगळं चालू होतं प्रकरण, हे सगळं थांबायला मदत झाली. म्हणजे साऊथचे सगळे जे देव वाचलेत ना, त्याचं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातं. म्हणजे संस्कार केंद्र आहे हे शिवाजी महाराजांना तेव्हा कळलं होतं. आणि का कळलं होतं? कारण शिवाजी महाराजांची जी जडणघडण झाली ना, त्या जडणघडणीमध्ये महाभारत आणि रामायण यांचं अतिशय महत्वाचं स्थान होतं. जिजाऊ आईसाहेब रामायणाच्या गोष्टी महाराजांना सांगायच्या आणि त्या गोष्टी ऐकत 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 कुठेतरी आदर्शवाद निर्माण करत शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य केलं. म्हणजे आज रामाची मूर्ती निर्माण झाली. एक लक्षात घ्या, रामाचं मंदिर 1 वर्षापूर्वी निर्माण झालं, पण राम आहे का नाही याच्यावरती सुद्धा चर्चा झाल्या. पण रामाचे जे संस्कार आहेत ते संस्कार अनादी कालापासून आहेत तसेच आहेत. मग इथे मला असं वाटतं, मंदिर उभं राहिलं तरच फक्त संस्कार होतात का? तरच त्या विशिष्ट व्यक्तीविषयी आपल्याला आदरभाव निर्माण होतो का? असं नाही. हिंदू धर्म खूप लिबरल आहे असं माझं मत आहे. मंदिर आत्ता झालं, पण रामाने आमच्यावरती आदर्शांचे संस्कार हे अनादी कालापासून करत आहेत. त्यामुळे मंदिर जेव्हा संस्कार केंद्र बनतात तेव्हा लक्षात घ्या, इथे संस्कार आधी आहेत आणि नंतर मंदिर आहेत. परत बोलतो, इथे संस्कार आधी आहेत आणि त्याच्यानंतर मंदिर आहेत. इतर धर्मियांमध्ये कदाचित त्यांची मंदिर आधी असतील आणि त्या मंदिराच्या योगाने संस्कार होत आहेत. त्यामुळे आपल्याला एक विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. जे आपले संस्कार विखुरले गेलेले आहेत ना, ते विखुरले गेलेले संस्कार आपल्याला कुठेतरी एकवटायचे आणि एकवटण्यासाठीच खऱ्या अर्थाने. म्हणूनच खेळ मांडियाला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव बाहिरे असं म्हटलं की एकची टाळी झाली चंद्रभागे, वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळातील हायावाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग. सगळ्या संत परंपरेने हे ओळखलं आणि सगळ्यांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एक केलं आणि खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली. तसं अनेक जे काही विभाजनं आपल्यामध्ये असतील ती विभाजनं तोडली पाहिजे, त्या भिंती तोडल्या पाहिजे, त्या एकत्र केल्या पाहिजे आणि चव मात्र एकच दिली पाहिजे. कशाची? भगवत भक्तीची. म्हणजे संतांची विचार हे पुरोगामी आहेत, पुरोगामी आहेत, पुरोगामी आहेत हे सगळं म्हणतात. एकाने मला असं सांगितलं, संतांचे विचार खूप पुरोगामी आहेत, संतांचे विचार खूप पुरोगामी. म्हटलं हो, संत पुरोगामी आहेतच, पण त्यांचं अधिष्ठान हे भगवत भक्तीच आहे. पांडुरंगाचं अधिष्ठान ठेवून त्यांनी पुरोगामी विचार केले. स्वामी गुरुजी म्हणायचे, पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुखाध्यक्ष आहे, जो उभा असतो, काही बोलत नाही पण सगळं काही करतो. म्हणून थोडस हेही लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यातलेच काही लोक उगीच संतांना पुरोगामी म्हणतात. म्हणजे पुरोगामी आहेतच संत, पण ते पुरोगामी असताना सुद्धा त्याचा जो विचार पुरोगामित्वाचा आहे तो विचार हा समत्वाचा विचार आहे, म्हणून ते पुरोगामी. एकात्मतेचा विचार आहे म्हणून ते पुरोगामी आहेत. म्हणजे सगळं सोडून द्या, देवधर्म वगैरे काही नसतं, सगळं झूट आहे, फक्त मी सांगतो ते ऐका, असं पुरोगामित्व नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामध्येच ही वितुष्टता आहे. दुसऱ्या धर्मांमध्ये जावा तुम्ही, एक भगवंताना आहे तो आहे आमचा, नो क्वेश्चन स्टुडंट्स, विचारत नाहीत, प्रश्न उत्तर होत नाहीत, त्याच्या प्रती लीनता पत्करा, इथपर्यंतच आम्हाला शिकवलं जातं. आम्हालाही ते शिकवलंय ना, पण आम्ही त्याचं पालन किती करतो? मनमना भाव मत भक्तो मद्याजी मानवस्तु मामे वैश्य सत्यम ते प्रतिजाने प्रियस्ते. आम्ही त्याचं पालन करत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून आज हा विषय घ्यावा लागतो की मंदिरं हे संस्कार केंद्र आहे. सांगावं लागतंय पुन्हा पुन्हा की हे संस्कार केंद्र आहे. यानंतर मंदिरामध्ये अनेक गोष्टी आहेत. मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं की आपल्या धर्मामध्ये मंदिरांची दायित्व घ्यायचं एक संस्कार आपल्यामध्ये होत नाही. म्हणजे आज मी एवढं कमवतोय, त्या कमवण्यातला काही भाग ही मंदिरं उभं करण्यामागे किंवा त्याच्यामधल्या ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या चालवण्यासाठी मी वापरला पाहिजे, अशी कुठेही संस्कार आपल्यावरती लहानपणापासून केले जात नाही. म्हणून मंदिरं उभी करा, त्याच्यासाठी देणग्या आणा, कार्यक्रमासाठी पैसे गोळा करा, हे आमचं काम नाही. आम्ही जाणार, दर्शन घेणार, प्रसाद खाणार आणि बाहेर निघून येणार. इथपर्यंत आपण येऊन थांबलो.
हे लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की मंदिरं संस्कार केंद्र कधी घडतील, जेव्हा मंदिरं चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने उभे राहतील तेव्हा घडतील. आणि ती घडायची असेल तर तुमच्या आमच्यासारखा हात लागला पाहिजे तेव्हा ते घडणार. आज आपण मुलांना कुठे ते संस्कार देतोय. मुलगा अमेरिकेत असतो, त्याला सांगतो की अरे पाण्याला खूप छान फ्लॅट आहे, तू फ्लॅट घे. प्राधिकरणात एक बंगला रिकामा झालाय, बंगल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कर, अमुक अमुक शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कर. पण कुठला पालक त्याच्या मुलाला सांगतो की बाबा हे सगळं आहे ना, हे एक दिवशी संपणार आहे, जाणार आहे, विसर्जित होणार आहे. जे राहणार आहे ना ते संस्कार राहणार. आणि संस्कारांचं विद्यापीठ काय आहे तर ते मंदिर आहे. त्याच्यासाठी निदान 5,000 रुपयाची तरी पावती कर. आज कोणीही हे सांगताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. हे जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला जे हवं आहे ना मंदिरांमधनं ते निर्माण होणार नाही. त्याचं कारणच असं आहे, कारण मंदिर उभं करायची मग त्याच्यासाठी राजकीय लोकांच्या मागे मागे पळावं लागतं. कोणीतरी देणगी देतं, ती देणगी त्यांच्या स्वार्थासाठी दिलेली असते. ती देणगी घेतल्यानंतर त्यांचं उदो करावं लागतं, त्यांचं कौतुक करावं लागतं. काय करणार? कारण आपल्या धर्मामध्ये कुठेही अशी शिकवण नाही की प्रत्येकाने थोडा थोडा भाग काढून द्यावा आणि त्या देवाच्या दर्शनासाठी किंवा त्याच्यासाठी तो वापरावा. खरं सांगायचं झालं तर दानाला फार महत्व आहे. वासुदेवात आम्ही नेहमी सांगतो की दान देऊन खऱ्या अर्थाने ह्या संस्था उभ्या राहतात. पण आपण किती लोक दरवर्षी विशिष्ट पद्धतीने आपल्या अशा आध्यात्मिक केंद्रांसाठी दान देतो? किती देतो आपण? कारण मी झोळी घेऊन सगळीकडे फिरतो भवती भिक्षांदेही करत माऊलीच्या मंदिरासाठी. ज्ञानेश्वर माऊलींचं एवढं मोठं संस्थान, 750 वर्ष त्याची परंपरा आहे. पण आम्हाला एक शेड जरी उभी करायची झाली नसत तरी सुद्धा आम्हाला पहिल्यांदा दान गोळा करावं लागतं आणि मग आम्ही शेड उभी. कसलेही अनुदान नाही, कोणी आम्हाला पैसे उचलून देत नाही. आणि देणारा कोण आहे? जो आमचा वारकरी आहे ना तो कुठपर्यंत देऊ शकतो? 5 रुपये 10 रुपये. एका माणसाने मला सांगितलं, दुसरे व्यवस्थापक म्हणजे दुसरे एका मंदिराचे ट्रस्टी होते, ते म्हणजे तुमच्याकडे एवढे लोक आहेत, तुमच्याकडे तर पैशाला काहीच कमी नाही. मी म्हटलं आमचे 35,000 लोक जेवढं दान देतात ना तेवढं तुमच्याकडे एकटा माणूस देतो. कुठलं मंदिर आहे समजून घ्या. कारण आमचे माऊली हे ज्ञान देणार आहेत. तुम्ही दान देताय ना ते दान कुठेतरी तुम्हाला दान मिळणारे म्हणून देत आहे. लक्षात घेतलं पाहिजे. अशा संस्था टिकलेल्या 750 वर्षांपासूनच मंदिर आहे. 750 वर्षांच्या परंपरा असणारं मंदिर आहे. आज प्रत्येक महिन्यामध्ये परंपरा ज्या आहेत, सेवेने परंपरा, पिढ्यानपिढ्या तिथे लोक सेवेसाठी काम करतात. उभं राहायचे, नुसतं आरतीला उभं राहायची सुद्धा सेवा आहे, परंपरेने करतात. विषय किती वाटलं अमेरिकेला जावं, स्थायिक नाही जात, कारण माझी परंपरा आहे. आम्ही परत आलो का? माझी परंपरा आहे, चालू ठेवली पाहिजे, राहिली पाहिजे, तर कुठेतरी देश धर्म आणि हे सगळं टिकणार आहे. हा विचार आपण कधी करतो? म्हणून या निमित्ताने एवढं जरी तुम्ही केलं ना की घरी गेल्यानंतर तुमचे मुलं मुली सुना जे कोणी परदेशात असतील किंवा चांगल्या पदावर असतील, निदान त्यांना सांगा बाबा 1000 रुपये का होईना वर्षाला कुठल्या तरी मंदिराला दान म्हणून दे, कुठल्या तरी मंदिराला दान म्हणून दे. याचं कारण असेल तुम्हाला परत सांगतो की जर का ख्रिश्चन धर्मियांवरती जर का काही झालं तर त्यांना पळण्यासाठी भारतातून अनेक देश आहेत, तिथे ते जाऊ शकतात. मुस्लिम धर्मियांवरती काही झालं तर त्यांना पळण्यासाठी अनेक देश आहेत. पण हिंदू धर्मियांवरती काही झालं तर भारत देश सोडला, हिंदुस्थान सोडला तर एकही देश आपल्यासाठी नाही. एकही देश नाही. बघा कुठे असेल तर मलाही सांगा, मी जाईल. कुठेही नाही. नेपाळ फक्त होता, त्याच्यात सुद्धा डेमोक्रेसी आलेली आहे. हिंदू धर्मियांचा स्वीकार करणारा देश एकही नाही. त्यामुळे आपल्यालाच आपला देश सक्षम केला पाहिजे. मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलो तेव्हा पहिलं क्लास माझा होता, तेव्हा त्या प्रोफेसरने सांगितलं की तुम्ही भारतीय लोक जे आहात ते भारतीय लोक 2 गोष्टींमध्ये खूप पुढे आहेत. पहिलं तर गणित, कारण गणिताचाच क्लास होता, आणि दुसरं अध्यात्म. संपूर्ण जगामध्ये तुम्हाला नावाजलं जातं ते अध्यात्मामुळे. आणि आपण जर का अध्यात्माचीच कास सोडून दिली तर मंदिर संस्कार केंद्र कधी बनणार? कधी बनणार? आपल्याला उभं राहायचं कसं, नमस्कार कसा करायचं हेही माहित नाही. एक मी स्टोरी वाचली होती, 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. एक मुलगी केरळातली
कन्वर्ट झाली, मुलगी कन्वर्ट झाली. आणि कन्वर्ट होताना तिने तिची नंतर ती पुन्हा आपल्या स्वगृही परतली. पण ते होताना तिने तिचे अनुभव सांगितले, अतिशय विदारक होते. ती म्हणली, मी नर्स म्हणून गेले आणि माझ्या खोलीमध्ये वेगळ्या धर्मातल्या काही मुली होत्या. त्या त्यांच्या पद्धतीने त्या धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. त्यांचं व्यवस्थित चाललं होतं, मी माझं करत होतो. पण आम्ही गप्पा मारत बसलो ना की त्या माझ्या धर्माविषयी मला साधे सोपे प्रश्न विचारायचे. आणि प्रश्न विचारल्यानंतर नेहमीप्रमाणे माझा चेहरा प्रश्नार्थकच व्हायचा. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची क्षमता माझ्यामध्ये नव्हती. साधे प्रश्न होते. आज तुम्ही सांगितलं ना की रामायण महाभारतावरती केबीसी मध्ये जे प्रश्न विचारले जातात, साधे प्रश्न आपल्याला माहिती नसतात. साधे प्रश्न माहिती नसतात. म्हणजे रावणाला भाऊ होता हे सुद्धा अनेक जणांना माहिती नसतं. हे सुद्धा अनेक जणांना माहिती नसतं. तर आतमधले तर माहितीच नाही. त्यामुळे ती म्हणाली की मला अनेक लोक असे प्रश्न विचारायचे मला, आणि प्रश्न विचारताना साधे प्रश्न असायचे पण मला त्याचं उत्तर देता येत नसत. आणि मी जेव्हा त्यांना त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारायची ना तेव्हा फटाफटा ते मला उत्तर द्यायचे. आणि मग हे सगळं करत असताना सहज एक विषय निघायचा, ज्याविषयी तुला काहीच माहित नाही त्या धर्मामध्ये राहून तुझा काय उद्धार होणार आहे. आम्हाला आमच्या धर्माचा A to Z माहिती आहे, म्हणून आम्ही या धर्मात. तुम्ही सगळेजण टीव्हीच्या मालिका अनेक तुमची व्यवधानं सोडून इथं का आलात? कारण इथं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी जीवनाला परिवर्तन देणारी दिशा मिळणारी हे माहिती आहे म्हणून आलात. काहीतरी आपल्याला अनो भद्रा क्रतवो यंती विश्वतः, चांगले विचार आपल्या कानावरती पडणार आहेत ही खात्री आहे म्हणून आलात. तसं तुला तुझ्या धर्माविषयी काहीच माहित नाही, मग त्या धर्मामध्ये राहते तरी कशाला? त्यापेक्षा आमचं बरं की. असं करत 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 ती त्या धर्मामध्ये. प्रसंग साधा आहे पण अतिशय गंभीर आहे. लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना आपल्या संस्कृतीविषयी काय माहिती आहे हे घरी जाऊन तपासा. एवढंच सांगतो मी. ज्ञानेश्वर माऊली कोण होते एवढाच प्रश्न विचार. माझा एक मित्र अमेरिकेमध्ये होता, खूप मोठ्या पदावरती होता, डायरेक्टर झालेला होता. त्यांनी एक दिवशी मुलाला विचारलं, डू यू नो छत्रपती शिवाजी महाराज? तो म्हणतो, डॅड आय नीड टू रीड अबाउट हिम. असं म्हटल्यानंतर महिन्याभरात त्यांनी बोरा बस्ता आवरला आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थायिक झाला. का सांगतोय? कारण किती उड्या मारल्या तुम्ही, परदेशामध्ये स्थायिक झाला, सगळं झालं, तरी ती परदेशाची भूमी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही जननी जन्मभूमी आहे ना, हीच आपल्याला खऱ्या अर्थाने तारणार आहे. त्यामुळे इथली संस्कृती, इथले देव, इथलं राजकारण, इथलं समाजकारण, इथला इतिहास, जोपर्यंत इथले संस्कार जोपर्यंत आम्हाला समजत नाही ना तोपर्यंत आम्ही उपरेच असणार. आणि हे जर का समजून घ्यायचं असेल तर कुठेतरी आपल्या मनामध्ये एक खुणगाट बांधली पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीला स्थितप्रज्ञ बनवायचे असेल तर त्यांना संस्कार द्यायचे. म्हणजे माझी मिसेस संस्कार वर्ग ऑनलाईन घ्यायची, मध्य प्रदेश पासून सगळेजण यायचे. तेव्हा सुरुवात कुठनं करायची माहिती ती आरती शिकवण्यापासून. आरती तुम्ही म्हणून पहा, इथे जेवढे बसलेत ना पहिल्या रांगेत, 1 2 3 4 5 5 10 लोक वेगवेगळ्या पद्धतीने आरती म्हणते. हे चुकीच नाहीये. आणि वर आपण काय म्हणतो, प्रमाण भाषेला काही किंमत नाही, भाषा ती भाषाच आहे शेवटी. असं नसतं. जोपर्यंत आपण प्रमाण पद्धतीने काही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते संस्कार एका विशिष्ट दर्जाचे मूल्याचे घडणार नाहीत. हे लक्षात घेऊन सुज्ञ आहात, जाणते आहात, नेते आहात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही एका विशिष्ट पद्धतीने प्रवचनाची मांडणी दरवेळी करत असतो. म्हणून त्याचाच एक भाग म्हणून ओवी फक्त घेतली आणि विषय मात्र मंदिर एक संस्कार केंद्र हा मांडायचा प्रयत्न केला. जे जे काही विषय मांडले असतील ते माझ्या बुद्धिमत्तेने मी मांडलेले आहेत. जर का एखादा विषय काही उग्र पद्धतीने मांडला गेला असेल तर ती माझी बुद्धिमत्तेची कमतरता आहे असं मी समजतो. ते तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घ्या आणि यातून कसल्याही विचारात कुठल्याही धर्माला पंथाला दुखवायचा मागचा विचार नाही. उलट सगळे जे विषय आहेत
सगळ्या नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात आणि तो समुद्र म्हणजे संस्कार आहे असं माझं मत आहे. प्रत्येकाने त्या संस्काराच्या समुद्रामध्ये आनंदाने यथेच्छ विहार करावा हे त्याच्या मागचं प्रयोजन आहे. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. विठाला विठाला. दरवर्षी स्वातंत्र्य सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य संघटनेत 6:30 वाजता आजच्या या संस्कृती संवर्धन विकास महासंघाच्या 15व्या वर्धापनदिनी अत्यंत सुंदर असा सोहळा संपन्न झाला. त्याकरिता सन्माननीय बाबाजी देगणे सर तसेच आपले भावे सर उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाला निमंत्रण मान देऊन आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व मंदिराचे प्रमुख असतील व सर्व कार्यकर्ते, स्वातंत्र्य सावरकर मंडळ सर्व पदाधिकारी सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील काळात आपली असेच आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुका मने माझे हेची सर्व सुख